नमस्कार मित्रहो, मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे। आपण माझे अनेक व्हिडिओ बघत आहात आणि त्यांना प्रचंड प्रतिसाद देता, त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे। आजचा व्हिडिओ पण विषय असाच आहे की मला खूप फोन येतात आणि त्याच्यातनं अनेक विषय निघत असतात आणि लोकांची मला विनंती असते की त्यांनी अडचणींवर ज्या अडचणी बघितल्या आहेत त्यावर काही व्हिडिओ बनवा। तो त्यापैकीच आहे की कर्ज फेडल्या जात नाही, त्यामधून बँका ती प्रॉपर्टी जप्त केली जाते, गॅरेंटरची किंवा कर्जदाराची प्रॉपर्टी बँक जप्त करते। त्या कुठल्या कायद्याखाली करते, काय करते ते मी आधीच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलंय की कुठल्या कायद्याखाली जप्त करतात। आपण ह्या लेवलला आता डिस्कस करतोय की प्रॉपर्टी जप्त केली बँकेने तुमची तर काय करायचं। कारण की बँक जेव्हा प्रॉपर्टी जप्त करते तेव्हा त्याचा नोशनल पोझिशन, फिजिकल पोझिशन तुमच्याकडनं घेतला जातो। प्रॉपर्टी तुमच्या नावावर असते, पण ते कर्ज वसूल करण्यासाठी बँका ती प्रॉपर्टी ऑक्शनमध्ये किंवा लिलावामध्ये विकायला काढतात। सो तुमची प्रॉपर्टी जेव्हा जप्त होते त्यावेळी सुद्धा तुम्हाला त्या जप्तीला आव्हान द्यायला कोर्टात जाता येतं किंवा सक्षम प्राधिकरण जे आहे त्याला सोडवण्यासाठीचे किंवा त्याचे जिथे काय केसेस चालतात तिथे ते तुम्ही जाऊन त्याला आव्हान देऊ शकता। सक्षम प्राधिकरण त्याच्यासाठी आहे DRT, डेट रिकव्हरी ट्रिब्युनलमध्ये तुम्ही त्याला आव्हान देऊ शकता किंवा हायकोर्टात जाऊन तुम्ही त्याला आव्हान देऊ शकता। दुसरी स्टेप की तुमची जप्त झालेली प्रॉपर्टी लिलावात काढलेली आहे, तुम्ही हे लिलाव स्थगितीसाठी सुद्धा DRT आणि हायकोर्टात जाऊन त्याला स्थगिती आणू शकता। तिसरी गोष्ट की तुमची जी प्रॉपर्टी आहे, मिळकत आहे, ती लिलावात काढलेली आहे, पण त्याची बाजार मूल्य आहे समजा 1.5 कोटी। तुमची प्रॉपर्टीची बाजार भाव जो आहे, किंमत आहे, किंवा एक शॉर्ट तुम्हाला सांगायचं म्हणजे आज जर तुम्ही ही प्रॉपर्टी जर कुणालाही विकली तर त्याची किंमत तुम्हाला जी येणार आहे ती किंमत ही जास्त आहे आणि बँकवाले तीच प्रॉपर्टी कर्ज वसुलीसाठी खूप कमी किमतीत विकायचा प्रयत्न करतायत। थोडक्यात म्हणजे आत्ताच एक एक्झाम्पल सांगतो की एक 1.25 कोटीची प्रॉपर्टी बँकेने 84 लाखाला विकली। खरं म्हणजे बँकेला ऑक्शन करायची गरज नव्हती। जर बॉरोवरच्याच नावाने जर तुम्ही किंवा गॅरेंटरच्या नावाने जर तुम्ही ती प्रॉपर्टी विकली असती, विकू दिली असती तर पूर्ण 1.5 कोटी, 1.25 कोटी नाही पण 1.5 कोटी तरी किंमत वसूल झाली असती आणि बँकेचं जास्त कर्ज वसूल झालं असतं। पण तरी बँकेने बदमाशी करून बँकेचे जे वसुली विभाग असतो किंवा हे जे कर्ज वसुली डिपार्टमेंट असते यांच्यातले जे लोक असतात, सगळ्याच बँकेतले, माझा डायरेक्ट आरोप आहे, सगळ्याच बँकेचे हे कर्मचारी जे असतात हे अतिशय भ्रष्ट आहेत आणि हे अतिशय बदमाश असतात। हे जाणून बुजून ह्यांच्या ओळखीच्या ब्रोकर किंवा ओळखीच्या लोकांकडनं ही प्रॉपर्टीचे डील करवतात। हे खूप कमी किंमतात विकतात, त्यामुळे जरी ती किंमत ऑन पेपर समजा 1.5 कोटीचा फ्लॅट 75 लाखात विकतायत तर 75 लाख रुपये कमीमध्ये जरी समोरच्याला मिळत असेल तर तो जो विकत घेणारा असतो ऑक्शनमध्ये किंवा लिलावात, तो ह्या बँकेच्या कर्मचाऱ्यांना जवळपास वरचे 25-30 लाख रुपये रोख देतो। हा भ्रष्टाचार आहे आणि ह्याला आळा बँक घालू शकते, पण बँक घालू इच्छित नाही कारण की त्यांचेच कर्मचारी आहेत, त्यांचं कर्ज वसूल होतं आहे। याच्यात मग कर्जदार मेला तरी चालेल, जामीनदार मेला तरी चालेल, ते रस्त्यावर आले तरी चालतील, पण ते या प्रकारे बदमाशी करतात। आता अशी जेव्हा कमी किमतीत ते व्यवहार करतात तर हा व्यवहार थांबवायला, हा लिलाव थांबवायला सुद्धा तुम्हाला DRT आणि हायकोर्टात जाऊन हे थांबवता येतं आणि हायकोर्टाकडनं अशी परमिशन काढता येते, परवानगी काढता येते की ही
जी मिळकत आहे ही विक्रीची परवानगी आम्हाला द्यावी, आम्ही ती विकू आणि जी काही रक्कम आहे त्याच्यातली ही जी लिलावात जी रक्कम दिलेली आहे बँकेने तेवढी रक्कम आम्ही बँकेत जमा करू आणि वरची रक्कम मग आम्हाला आमच्यासाठी ठेवण्याची परवानगी द्यावी, अशा प्रकारचा अर्ज करून तुम्हाला ती परवानगी मिळवता येते. दुसरी गोष्ट, जर बँकेने ऑलरेडी तुमची मिळकत लिलावात विकून टाकली ऑलरेडी, आता विकून टाकल्यावर सुद्धा तुम्हाला ती चॅलेंज करता येते. त्याला लिमिटेशन असतं पण त्याच्यात तुम्हाला चॅलेंज करता येते. तुम्ही हा व्यवहार झालेला सुद्धा रद्द करून मागू शकता सक्षम न्यायालयाकडनं. आणि फक्त एकच आहे की ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला कोर्टात जावं लागतं, वकील नेमावा लागतो, फी लागते, कोर्ट फी भरावी लागते. हा सगळा प्रकार मानसिक त्रास थोडासा असतो. पण माझी खरंच अशी लोकांना विनंती आहे की लोकांनी त्याकडे न बघता जर वेळेवर जर आलात वकिलांकडे, जर वेळेवर जर तुम्ही सल्ला मागितलात तर मला असं वाटतं वकील लोक तुम्हाला खरोखर मदत करतील आणि हे सगळं थांबवू शकतील आणि तुम्ही या सगळ्या त्रासातनं वाचू शकता. पण एकूणच कर्ज घेणे, कर्ज न फेडणे, जामीनदार बनणे आणि त्याची जबाबदारी, कर्ज फेडायची जबाबदारी अंगावर घेणे, हे सगळंच आणि पुढे ही सगळी जप्ती होणे, लिलाव होणे, मग कोर्ट कचेरी त्रास, ह्या सगळ्यातनं वाचायचं असेल तर सजग रहा, सतर्क रहा. कर्जाला जामीनदार अशाच व्यक्तीला राहा जिथे तुम्हाला विश्वास आहे की तो व्यक्ती ते कर्ज परतफेड करेल, किंवा कर्ज तेव्हाच घ्या जेव्हा तुम्हाला याची खात्री आहे की तुम्ही हे कर्ज फेडू शकाल. तुमच्याकडे प्लॅन ए बरोबर प्लॅन बी काहीतरी तयार पाहिजे. त्याची सिक्युरिटीसाठी, रिपेमेंटसाठी काहीतरी दुसरी सोय पण तुम्ही करून ठेवली पाहिजे की वेळ आली तर तुम्ही एखादी इन्शुरन्स पॉलिसी मोडली किंवा तुमचं सोनं नाणं FD विकलं किंवा ॲडिशनल एखादी प्रॉपर्टी आहे ती मोडून हे कर्ज फेडू शकता. अशा प्रकारची तुम्ही सोय करून ठेवा आणि तेव्हाच कर्ज घ्या. आणि बँकेच्या या सगळ्या प्रकारांना आळा टाकायचा असेल तर कायदेशीर मदत घ्या आणि या बँकेच्या बदमाशांना लगाम लावा, अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. मी आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की भरपूर शेअर करा. अशा अनेक लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे ज्यांनी कर्ज घेतलंय किंवा जे जामीनदार होऊन अडकलेले आहेत. आत्ता तुम्हाला वाचता येईल, नंतर एकदा कर्ज थकलं की वाचवणं अवघड होतं. त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या जवळच्या वकिलांना संपर्क साधा आणि स्वतःला सुरक्षित ठेवा. नमस्कार.